ही जुना जी व्यवसाय आहे पूर्वीचा पारंपरिक हा टिकला पाहिजे. मटणाचा दर कधीही 1 रुपयाही रिवर्स येत नाही. अगदी सोन्याचे बी दर कधी कधी सोन्याचा चांदीचा दर रिवर्स येतात. 100, 200, 500, 1000, 2000 रुपयानं कधी कधी 4-2 दिवस दर रिवर्स येतात. पण मटणाचा दर एकदाही 1ही रुपया रिवर्स येत नाही, तो कायम वाढत राहतो. आज आजारी पडलेल्या बकऱ्याला जर उपचार उद्या केले परवा केले तर त्याला परत 8 दिवस ते कव्हर होत नाही, किंबहुना कदाचित दगा सुद्धा शकतं. 10 पाळावीत, 15 पाळावीत, 20 पाळावीत, जे त्याच्या कोतीनुसार, भांडवलानुसार किंवा उपलब्ध असणाऱ्या जागेनुसार. ज्याला ह्यातलं ज्ञान आहे त्यांनीच व्यवसायात यावं. आवड तर पहिली पाहिजेच. नुसतं पैसे कमवायचं आहे म्हणून आला तर ते सक्सेस होत नाही. ह्याच्यापेक्षा जास्त जर खुराकात वेगवेगळ्या व्हरायटी ठेवल्या तर त्याला पचनाला त्रास होतो. तर असं करत करत हळूहळू आम्ही येणारे 6, 7, 8 महिन्यात 400 ते 500 पर्यंत संख्या करणार आहे. आज आपण आहोत सातारा जिल्ह्यातील वडगाव या गावामध्ये. बंदिस्त मेंढीपालन या ठिकाणी केलं जातं. हा फार्म आहे अमोल ओंबासे दादांचा. संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. कशी सुरुवात केली, एखाद्याला सुरुवात करायची असेल तर त्याने कशी करावी. 30x50चं हे शेड आहे. कसं संपूर्ण नियोजन केलेलं आहे त्यांनी, शेडवर किती खर्च केला, या संबंधित बऱ्याच जणांना प्रश्न असतात. तर संपूर्ण उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. चला सुरुवात करूया. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय देता पहिला मला. मी अमोल ओंबासे. मी गेल्या 2 महिन्यापासून आम्ही 2-3 मित्रांनी मिळून हा बंदिस्त कोकरू पालनाचा व्यवसाय, मेंढी पालन, कोकरू पालन, हा गेल्या 2-3 महिन्यापासून इथं वडगाव या ठिकाणी सुरू केलेला आहे. कल्पना कशी सुचली, का वाटलं की आपण सुरू करावं? कारण पहिल्यापासून बऱ्याच लोकांनी केलेलं, पहिले पूर्वीच्या काळी लोक मेंढ्या पाळायची, शेळ्या पाळायची, चारायची. आता बंदिस्त केलं तरी होतंय असं यूट्यूबच्या माध्यमातून किंवा काय नातेवाईकांनी केलेलं किंवा काय मित्रांनी इतर लोकांनी बाहेरगावच्या केलेलं बघून लक्षात आलं की बाबा हे बंदिस्त केलं तरी होतंय. आणि माहिती घेऊन मग केलं सुरू. तुम्ही आधी काय करत होता? मूळ व्यवसाय शेती. सध्या बी शेतीच करतो. शेतीसोबत हे चालू केलं? शेतीसोबत हे जोड व्यवसाय. बाकीचे व्यवसाय बघितलेले कारण बाकीच्या व्यवसाय आणि हा व्यवसाय काय फरक होता, का वाटलं की हा करावा? हाच करावा. त्याचं कारण की साधारणतः आम्ही 15-20 किलोचं जिवंत वजनाचं 15-20 किलोचं कोकरू घेतो. साधारणतः 30-35 किलो, 25-30 किलो, 15 किलोचं 25 किलो करायचं, 20 किलोचं 30 किलो करायचं. 2 महिन्यात साधारणतः त्याचं 2-2.5 महिन्यात 10 किलो जिवंत वजन वाढतं. 10 किलो वाढलं तर किमान त्याला 450 गुणिले 10, 4,500 रुपये त्याच्या किमतीत वाढ होते. 2 ते 2.25 महिन्यात किंवा जास्तीत जास्त 2.5 महिने धरून चालू. दुसऱ्या कुठल्या व्यवसायात 2-2.5 महिन्यात 4,000 रुपये, 4,500 रुपये मिळत नाहीत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, व्यवसाय पण चांगला आहे की आपल्याला पहिल्यापासून प्राण्यांविषयी, पशूंविषयी, शेळ्या, जनावरं, शेती, माती, पाणी ह्याविषयी पहिलीच आवड आहे. झाडं, जमीन ह्या गोष्टीबद्दल पहिल्यापासूनच काम केलेलं आहे. आवड आहे ह्या क्षेत्रातली म्हणून केलं. पहिली गोष्ट आवड आहे म्हणून. दुसरी गोष्ट, नफा तर कुठलाही व्यवसाय केला तरी मिळतच असतो किंवा नफा मिळवण्यासाठीच माणूस करतो. पण ह्या क्षेत्रात आवड असल्यामुळं हेच करायचं होतं. तुम्ही जसं की आता म्हणत होता आवड होती या क्षेत्रात येण्याची म्हणून तुम्ही हा निवडला. हो. एक असा प्रश्न येतो, काही जण आवड आहे म्हणून या व्यवसायात येतात, एखाद्या व्यवसाय निवडतात. पण काही जण फक्त पैसे कमवायचे म्हणून व्यवसाय निवडतात. नाही, असं अजिबात नाही. 2 पैसे कमी मिळले, जास्त मिळले तरी ह्यातनं सेवा करायची आहे. आम्हाला ही संख्या 500 पर्यंत न्यायची आहे. आम्हाला 50-100 शेतकरी खाली, आमचे सामान्य जे शेतकरी आहेत, ग्राउंडवर फील्डवर काम करणारे, स्वतः शेतात राबणारे, असे 100 शेतकरी उभे करायचे आहेत की त्यांनी 10 पाळावीत, 15 पाळावीत, 20 पाळावीत, जे त्याच्या कोतीनुसार, भांडवलानुसार किंवा उपलब्ध असणाऱ्या जागेनुसार. आणि इतर दुसरं काहीतरी रोजंदारी वगैरे लोक करत बसतात, त्यापेक्षा 10 बकरी, 20 बकरी पाळली तरी त्यांना त्या मजुरीपेक्षा चांगले पैसे यातनं मिळू शकतात. तर असे आम्हाला 100 शेतकरी खाली जोडायचे आहेत की आम्हाला 2 पैसे कमी मिळले तरी चालतील. किंबहुना ना नफा ना तोटा तत्वावर पण कधी कधी आम्ही देतो की एखाद्याला खरंच आवड आहे, गरज आहे, एखाद्याला 5 बकरी पाहिजेत, 10 पाहिजेत, सांभाळायचं आहे, पाळायचं आहे, सध्या पैसे नाहीत, नंतर देतो. जर विश्वासातला, संबंधातला असेल तर असं पण आम्ही देतो की बाबा तू मोठं कर, विकल्यावर पैसे दे. जेणेकरून की ही साखळी जोडली जावी. ही जुना जी व्यवसाय आहे पूर्वीचा पारंपरिक हा टिकला पाहिजे. मटणाचा दर कधीही 1 रुपयाही रिवर्स येत नाही. अगदी सोन्याचे बी दर कधी कधी सोन्याचा चांदीचा दर रिवर्स येतात.
100, 200, 500, 1000, 2000 रुपयानं कधी कधी 4-2 दिवस दर रिवर्स येतात. पण मटणाचा दर एकदाही एकही रुपया रिवर्स येत नाही, तो कायम वाढत राहतो. आता मटणाचा दर 800 रुपये किलो आहे आमच्याकडं. काही भागात 850 आहे, काही ठिकाणी शहरी भागात 900 पर्यंत आहे. मग असं असताना हे जी गरज आहे, हे जी मागणी जास्त आहे आणि आवक कमी आहे. ह्या मटणाला मागणी जास्त आहे आणि माल कमी आहे बाजारात, आणि त्याच्यामुळं ह्यात धोका नाही कुठला हो, की रिवर्स होईल, दर पडतील, बाजार पडतील, असं काय अजिबात नाही ना. सुरुवात केली त्यावेळेस किती कोकरूपासून किंवा मेंढीपासून सुरुवात केली? सुरुवातीला तशी आम्ही गेल्या 6 महिन्यापूर्वी 5-10 आणली होती. ती कोकरू आणलेली? हां, बकरच आणलं होतं. 5-10 विकल्यानंतर त्यातनं नफा होतो हे लक्षात आल्यावर एकदम आम्ही आता आमच्याकडे 60 आहे ती. अजून आम्ही आता श्रावणात 100 करतो. इथं 100चं शेड आहे. दुसरंच आमचा मित्र एक आबाजी राजा आहे, त्याचं 200 फुटाचं शेड आहे मोठं, 30 बाय 200. तर तिथं 200 बकरे बसू शकतात आरामात. तर आता आम्ही 1-2 महिन्यानंतर दुसरी शाखा तिथं एक चालू करतोय. त्यांच्या शेडमध्ये पण आम्ही 200 बकरे भरणार आहे. तर असं करत करत हळूहळू आम्ही येणाऱ्या 6-7-8 महिन्यात 400 ते 500 पर्यंत संख्या करणार आहे. त्यातून शासकीय काय अनुदान योजना ह्याची पण माहिती आम्ही शेतकऱ्यांना देतो, किंवा आम्ही पण त्याचा शासनाचा लाभ घेणार आहे. सध्या आम्ही अजून कुठलं प्रकरण फाईल केलेलं नाही. भविष्यात आमची जशी जशी संख्या वाढेल तसं आम्ही शासकीय अनुदान घेण्याचा पण मिळवण्याचा पण प्रयत्न करणार आहे. आणि मूळ उद्देश लोकांना सेवा देणे. लांबनं लोक येतात, फोन करतात, अगदी वाईवरून, कोरेगाव, सातारा, फलटण, माळशिरस, इंदापूर, अगदी पुणे जिल्ह्यातून, सोलापूर जिल्ह्यातून, आसपासच्या 2-3 जिल्ह्यातनं लोक फोन करतात खात्रीनं. हितनं लोक का नेतात की आम्ही लसीकरण केले, आज आणलंय ना आज विकलंय, असं कधी करत नाही. आज आणलेली बकरी 15-20 दिवस, महिनाभर सांभाळायची. पहिल्यांदा त्यांना जंतनाशक द्यायचं, दुसऱ्यांदा त्यांना एटीची लस टोचायची. लस टोचल्यावर 14व्या दिवशी बूस्टर डोस द्यायचा, आणि बूस्टर डोस देऊन 2-3 दिवसानंतर स्टेबल झाल्यानंतर कोकरू, त्याच्यानंतरच आम्ही विक्री करतो, की जेणेकरून आम्ही विकून पुढच्या शेतकऱ्याला अडचण निर्माण होऊ नये. आमच्यातनं तिथं कोकरू गेल्यावर आजारी पडू नये किंवा त्याला काय दागा फटका होऊ नये, ह्याची काळजी आम्ही इथंच घेतो आणि मगच विकतो. आज आणलेलं कोकरू 15-20 दिवस सांभाळायचं, त्याला सगळं लसीकरण, सगळं उपचार, सगळं क्लिअर करायचं, आणि पूर्ण 20-25 दिवसानं स्टेबल झाल्यानंतर कोकरू विकायचं. किंवा नाही विकलं तर 2-2.5 महिने सांभाळायचं, मोठं करायचं, मग विकायचं. एखाद्याला सुरुवात करायची तर त्याने सुरुवातीला एक चांगली मेंढी खरेदी करावी, की एखादं लहान कोकरू घ्यावं आणि तिथून सुरुवात करावी? मी तर म्हणेन कोकरू घ्यावं. का घ्यावं? मेंढी घेतली तर मेंढीला पिल्लू साधारणतः एकच होतं. एक पिल्लू झाल्यानंतर ती पिल्लू साधारण 3-4 महिन्यानं विकायत. म्हणजे आज घेतलेली मेंढीच्या किमती आहे त्या जवळजवळ 15-20 हजार रुपये किमान. 20,000 रुपयाची मेंढी घेतली, तिला एक पिल्लू होणार, आणि त्या पिल्लाचं 4 महिन्यानं 7-8 हजार रुपये येणार. मग 20,000 गुंतवल्यावर त्याला 4 महिन्यानं 7-8 हजार रुपये मिळतात. त्यापेक्षा मग 7-8 हजार रुपयाचं कोकरू घेतलं आणि 2.5 महिने सांभाळलं तर ती 10-11 हजार रुपयाला विकतंय. त्यात 4,000 रुपये त्याला 2-2.5 महिन्यात मिळत आहेत. 20,000ची गुंतवणूक, 20,000त 3 कोकरं येतात. 3 कोकरं घेतली, जर 2.5 महिने सांभाळून विकली तर 4-12 रुपये ते 15,000 रुपये त्याला नफा मिळू शकतो. त्या मेंढीच्या, एका मेंढीच्या भांडवलात त्यानं जर 3 कोकरं घेतली तर जवळजवळ 2-2.5-3 महिन्याच्या आत त्याला 10-15 हजार रुपये मिळून जातात. आणि मेंढी घेतली तर त्याला 7-8 हजार रुपये मिळणार आहेत, ती पण 4 महिन्यानंतर. आणि त्या 4 महिन्यानंतर परत मेंढीचा गाभण काळ 5 महिने, परत दुसऱ्यांदा 5 महिन्यानंतर म्हणजे वेळाल्यानंतर 2-3 महिने दुधा वाजते. 2-3 महिन्यानंतर गाभण, 2-3-4 महिन्यानंतर गाभण राहिल्यावर 5 महिने परत पुढचा गाभण काळ, आणि त्याच्या पुढे 4 महिन्यानं पिल्लू विकणार. म्हणजे परत त्याचा वर्षभर जाणार दुसऱ्या उत्पन्नाला. तर त्यामुळं एक मेंढी घेण्यापेक्षा, जरी ठीक आहे एखाद्याला मेंढीवर काम करायचं आहे किंवा मेंढी पालन करायचं आहे, ठीक आहे, मेंढी बी तोट्याचं आहे असं मी म्हणणार नाही. मेंढीत सुद्धा फायदा आहे, नाही असं नाही, पण मेंढीपेक्षा जास्त फायदा कोकरू पालनात मिळतोय. ज्यावेळेस तुम्ही आता सुरुवात केली, सगळं झालं नियोजन, पहिल्यांदा शेडचं नियोजन कसं केलेलं? शेड आमचं पूर्वीच होतं. 2-3 वर्षापूर्वी रेशीम उद्योगासाठी शेड बांधलं होतं. ते रेशीम उद्योगाचं मधल्या काळात कोशाचा दर कमी झाल्यामुळे हे शेड बंद ठेवलं. ह्यातल्या रॅक वगैरे विकून टाकले आणि शेड मोकळंच होतं 1 वर्षभर. मग आम्ही विचार केला की असं शेड मोकळं ठेवण्यापेक्षा आपण ह्यात
कोकरू पालन करू, मेंढा नर पाळू किंवा बोकड पालन करू, हम्म, त्यातनं आपल्याला चांगले पैसे मिळतील. हम्म, आणि मग तशा पद्धतीनं बाकी साईडच्या जाळ्या, दावणी, पाण्याची पाईप, हम्म, इतर जाळी, आतले कप्पे, अंतर्गत दरवाजे हम्म, आणि ही बाहेरची मुक्त संचार जाळी, हम्म, हे सगळं नवीन फिटिंग केलं आणि कोकरं आणून सोडली यात. हम्म. यामध्ये तुम्ही एक गोष्ट सांगितली की तुमचा आधी रेशीम व्यवसाय तुम्ही करत होता, हो त्यामध्ये जसं की तुम्हाला दिसलं दर कमी होतोय, मग तुम्ही तो बंद केला आणि हो. परत आता हा व्यवसाय सुरू हा केला. केला, ह्याचा दर कमी होतच नाही ना मटणाचा. तुम्हाला तेच सांगितलं ना की मटणाचं दर एक बी दिवस एक बी रुपया रिवर्स येत नाहीत, वाढतच जाते. 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये किलो मागं कायम वर्षानुवर्ष वाढतच जाते. रिवर्स आलाय, आज 800चं मटण 700लाच आहे, 600लाच झालंय, वापर आहे, असं कधी ऐकलंय का? आता एखादा व्यवसाय सुरू करतो, सुरुवातीला त्याला कन्फ्युजन असतं की नक्की कोणता व्यवसाय सुरू करावा. हा चांगला आहे, आणि- फक्त ह्याच जबाबदारीनं हम्म. वेळ द्यावा लागतो, काळजी घ्यावी लागते, लसीकरण करावं लागतं, औषधोपचार करावे लागतात, काही टेक्निकल गोष्टी शिकणं पण गरजेचं आहे की बकरं आजार आहे कसं ओळखायचं, बकरं कमी खातंय, बकरं त्याला काय त्रास आहे किंवा त्याला कुठला आजार आहे, काय उपचार केला पाहिजे, आजारी असेल तर वेगळं ठेवलं पाहिजे. हम्म, ह्यात काय टेक्निकल गोष्टी आहेत त्या 2-3 की आजारी बकरं जर ह्यात सोडलं तर दुसऱ्याला त्याचा व्हायरस 100% लगेच होतो. हम्म, त्यासाठी स्वतंत्र कापा पाहिजे, बांधायची सेपरेट व्यवस्था पाहिजे की आजारी वाटलं तर ती लगेच त्याला दुसऱ्या कप्प्यात क्वारंटाईन करायची व्यवस्था केली पाहिजे. रेशीमसाठी तुम्ही ज्यावेळेस हे शेड उभारलेलं त्यावेळेस किती खर्च झाला ना, परत तुम्ही काय काय बदल केले त्यामध्ये? साधारणतः त्यावेळेस 5-6 लाख रुपये शेडला खर्च झाला होता. बरं. आता त्या शेडवर आम्ही शेड, दावणी, पाण्याची पाईप आणि प्लंबिंग हम्म, ह्याच्यावर आम्ही आता जवळजवळ 1.5 लाख रुपये खर्च केला आहे, बाहेरच्या जाळीसहित सगळं बरं. लोखंड वगैरे. बरं. म्हणजे पहिलं स्ट्रक्चर उभं असून हम्म, आता नवीन जे खर्च केला आहे जवळजवळ 1.5 लाख रुपये खर्च केला आहे. हम्म. आणि पहिलं एक 5-6 लाख रुपये शेडला गेलं होतं. शेडवर किती गुंतवणूक केली पाहिजे आपण, आणि एखादी मेंढी असेल तिच्यावर किती गुंतवणूक केली पाहिजे? शेडवर कमीत कमीच गुंतवणूक कशी करता येईल हम्म, ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता ह्याच्यावर सिमेंटचे पत्रे आहेत, हम्म, शक्यतो जनावर पाळायला सिमेंटचाच पत्रा असावा माझ्या मते, हम्म, म्हणजे उन्हाळ्या दिवसात सुद्धा गरमी राहणार नाही, हम्म, टेम्परेचर मेंटेन राहील हम्म, हम्म. आणि कमी खर्चात होतं सिमेंटचा पत्रा. बजेट पण स्टीलच्या पत्र्यापेक्षा सिमेंटच्या पत्र्याला कमी लागतंय. एक प्रमुख गोष्ट असते यामध्ये की आपण मेंढी पालन तर करायला सुरुवात करणार आहोत, हम्म. मेंढीची जात कोणती निवडावी आणि कोणती फायदेशीर आहे आपल्यासाठी? आमच्या भागात तर विजापुरी आणि माडग्याळ क्रॉस, विजापुरी, माडग्याळ आणि जी जुन्या काळातली देशी मेंढरं होती की ही ब्लॅक कलरची काळी मेंढर आहे ती, ह्या तिन्हीपैकी किंवा तिन्हीची क्रॉस ओरिजिनल हायब्रिड ब्रीड जर कुठली पण माडग्याळ जर ओरिजिनल ठेवलं तर ह्या वातावरणात सहजासहजी लवकर ते मॅच होत नाही. हम्म. त्यापेक्षा क्रॉस जातीचं ठेवलं तर प्राणी बी दगावणार नाही आणि त्याची वाढ पण झपाट्यानं होती. हम्म. प्युअर देशी पाळलं तर त्याची वाढ स्लो आहे हम्म, आणि प्युअर हायब्रिड घेतलं तर त्याला मार्केटमध्ये थोडं कटिंगला भाव कमी आहे, हम्म, मागणी कमी आहे हम्म, आणि ह्या वातावरणात ती टिकत नाही, कदाचित धोका होण्याची शक्यता आहे. हम्म. त्याच्यामुळं आम्ही क्रॉसमध्येच सगळी बकरी खरेदी करतो. याचा तुम्ही कुठे अभ्यास केलेला उतरण्याच्या आधी? कारण की हो, अभ्यास आम्ही थोडा तरी पाहिजे यामध्ये. मूळचं शेतकरी असल्यामुळं हम्म, पहिलाच अभ्यास थोडाफार हम्म, आमच्याकडे होता. हम्म. ह्याच्यानंतर आम्ही दुसरे इकडं बनगरवाडी, मसवडच्या पलीकडच्या भागात 2-4 गावात विरकरवाडी वगैरे तिकडं जाऊन 4-5 गोट्यांना भेट दिली. इकडं बिदालात एक गोठा आहे, तिथं पण मोठ्या प्रमाणात मेंढी पालन आहे. हम्म. मामुशेठ विरकरांचं इकडं जाधववाडीला आहे बिजवडीच्या तिथं, हम्म, त्यांच्या 500 मेंढ्या आहेत. हम्म, तिथं एकदा दोनदा जाऊन व्हिजिट केली. हम्म, बाकी इतर डॉक्टरांचा सल्ला घेतला. इतर काय शेतकरी आहेत की जी फिरस्ती मेंढ्या फिरवून रानात चारतात, हम्म, त्यांचं काय मार्गदर्शन घेतलं, सल्ला घेतला हम्म. आणि मग चालू केलं. चालू करायला तुम्ही करणार होता, मला सांगा की आता तुम्ही सगळं चालू करणार होता, एक मेंढी आपल्याला खरेदी करायची हम्म. तर तिच्यामध्ये कोणत्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत? कारण की सुरुवातीलाच आपल्याला तिच्यातले आजार वगैरे काय माहीत नसतं, हम्म. तर निवडताना कशी निवडता? ते 2-3 गोष्टी आहेत. आता तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर समजा हे बघा, त्याची जात बघायची झालं हम्म, तर ह्याचं नाकाला असा अर्धवर्तुळ आहे, हम्म, म्हणजे पोपटासारखी चोच आहे. हम्म, तर ह्या जातीला मागणी जास्त आहे हम्म, ब्रिडिंगसाठी. हम्म, वळू म्हणून ह्याला बाकी इतर नरापेक्षा 5-2 हजार रुपये कोण पण एक्स्ट्रा देऊन नेणार. हम्म, दुसरी गोष्ट, ह्याचे जे कान आहेत हम्म, हे असे लांब सडक असले पाहिजेत. काही जनावरांचे कान छोटे आकूड असतात, हम्म, त्याला पण मागणी कमी असते बाजारात. हम्म,
काही जनावरांना गळ्याला खाली गलूल असते, मेंढ्यांना कोकरांना, तर ते देवदेवासाठी ती बकरं चालत नाही. तर शक्यतो खरेदी करताना तसं टाळणं आवश्यक. एक महत्त्वाची गोष्ट असते यामध्ये चारा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, पशुखाद्य व्यवस्थापन, या तिन्हीचं व्यवस्थापन तुमचं कसं आहे? पाण्याला विहिरीतनं पाईपलाईन आणलेले, मागं पाण्याची टाकी मोठी फिटिंग केलेली आहे 2000 लिटरची. तिथनं प्लंबिंग करून दावणीत खाली पाणी येते, बाहेर नळ काढलेत बाजूनं, आत खाली नळ काढलेत, त्या बाजूला बाहेर नळ काढलेत, टाकीतनं प्लंबिंग करून जागेवर पाणी येतं. टाकीत विहिरीतनं पाईपलाईन आहे, टाकीत ऑटोमॅटिक मोटर चालू केल्यावर टाकीत जातं. पाण्याची व्यवस्था जागेवर झाली. आता पशुखाद्याचा विषय राहिला. पशुखाद्यात आम्ही खपरी पेंट आणली, गहू आणलाय, मका आणली, आणि दुसरी एक बॉयलर पेंट म्हणून मिळते ती पण आणली. पण सध्या आम्ही ती वापरत नाही, कारण त्याच्यामुळे थोडा जनावराला ट्रेस येतोय, प्राणी आजारी पडतोय. त्याच्यामुळे आता ते आम्ही वापरायची बंद केली की थोडंसं टेम्परेचर राहते, त्या पेंडीत हीट जास्त आहे. तर या 2 महिन्याच्या अनुभवातून मला सांगा की आता तुम्ही सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहात, इथून पुढे जाताना व्यवसाय कसा दिसतोय हा? पहिल्या 2 महिन्यात आम्हाला थोडासा जास्त त्रास झाला किंवा अनुभव बी शिकायला मिळाला की आपल्या काही चुका होत्यात, ती सगळं अनुभवायला मिळाल्या. आता इथून पुढच्या काळात जे ह्याच्या मागं जी काय ह्या व्यवसायात जे काय किरकोळ त्रुटी झाल्या त्या आम्हाला सुधारता येतील, की त्याच्यामुळं भविष्यात पुढं काय आम्हाला अडचणी येणार नाही. त्याच्यामुळं आता आम्ही संख्या वाढवायला सुरुवात केली. काय वाटते कोणत्या कोणत्या त्रुटी झाल्या तुमच्या यामध्ये? त्रुटी झाल्या म्हणजे त्याला चाऱ्याचं नियोजन असं पाहिजे की वेळेचं पण नियोजन पाहिजे, की सकाळी किती वाजता, दुपारी किती वाजता किंवा संध्याकाळी किती वाजता द्यायचा, खुराक किती वाजता द्यायचा. खुराकात सारखे बदल करायचे नाहीत. खपरी पेंट देतोय तर रोज खपरीच द्यायची. आज खपरी दिली, उद्या गोळी दिली, परवा गहू दिला, असं करून चालत नाही. मिक्स द्यायचा आहे ना, मग खपरी आणि मका सकाळी, संध्याकाळी आम्ही खपरी आणि गहू देतो. बाकी आता ह्याच्यापेक्षा जास्त जर खुराकात वेगवेगळ्या व्हरायटी ठेवल्या तर त्याला पचनाला त्रास होतोय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट बंदिस्त, म्हणजे हे तर बंदिस्त आहेच, पण त्याला किमान थोडंसं बाहेर हिंडता फिरता चालता यावं, त्यासाठी थोडी छोटी 1-2 गुंठ्यात मुक्त संचार जाळी करणं गरजेचं आहे. पहिल्या महिन्यात आम्ही जाळी केलेली नव्हती, त्यावेळेस थोडंसं इथं खाली कोबा आहे. शक्यतो शेडमध्ये कोबा नसावा, मेंढ्याच्या शेडमध्ये किंवा शेळ्याच्या शेडमध्ये, पण आमचं पहिलं रेशीमचं असल्यामुळे ह्याच्यात कोबा आहे, म्हणून आम्ही इकडं बाहेर ओपन जाळी मारली. ह्या कोब्यावर त्याची लघवी वगैरे असेल ती लगेच सुकत नाही, ओलं राहतंय. ओलसरपणा जास्त राहिला, त्याच्या पायाला कायम ओलं लागलं किंवा बसल्यानंतर त्याच्या छातीला ओलं लागलं तर त्याला अपेक्षित वाढ होत नाही त्याची, किंवा ते आजारी पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं लसीकरण महत्त्वाचं आहे. लसीकरण केल्यावर मग काय अडचण येत नाही. आता आम्ही कंटिन्यू सगळ्याचं लसीकरण करून बूस्टर डोस पण दिलाय. या व्यवसायामध्ये आजाराचं प्रमाण कसं आहे, कोणते कोणते आजार असतात यामध्ये? ह्यात PPR आहे, प्रामुख्यानं PPR हाच आजार ह्यात गंभीर आहे. बाकीचे मग किरकोळ आजार आहेत, काय डिसेंट्री लागते किंवा घटसर्प असतो, गोचिडताप असू शकतो. आजाराचे बरेच प्रकार आहेत, पण वेळेत जर लक्षात आणलं की बाबा हे बकरं आजारी आहे, आजची आज जर का आज आजारी पडलेल्या बकऱ्याला आजच उपचार झाले तर त्याला कुठलाच मोठा मेजर आजार होत नाही, ते उद्या क्लिअरच होतं. पण आज आजारी पडलेल्या बकऱ्याला जर उपचार उद्या केले, परवा केले, तर त्याला परत 8 दिवस ते कव्हर होत नाही, किंबहुना कदाचित दगाव सुद्धा शकतं. आपल्या फॉर्ममध्ये आता टोटल संख्या किती आहे? आता टोटल 60 संख्या आहे, 60 + 1-2 आहे. आणि त्यांचं विक्रीचं नियोजन कसं केलं जातं? विक्रीचं नियोजन आपण जिवंत वजनावर आपण वजन काटा आणलाय आणि 450 रुपये किलोनं जिवंत वजनावर आपण जाग्यावर वजन करूनच देतो. ह्याला मार्केट नक्की कुठे आहे? कटिंगला तुमचं जातं का कुठे जातं? मोठं बकरं जर असेल 40 किलो प्लस, 35-40 किलोचं, तर ते बकरं कटिंगला जातं. आणि जे 20, 25, 30 किलोपर्यंतचं बकरं आहे ते कोकरू पालनासाठी जातं. या व्यवसायात नवीन जे उतरत आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल या व्यवसायात? त्यांना एकच सांगेन की ज्याच्याकडे वेळ आहे, ज्याला ह्यातलं ज्ञान आहे, त्यांनीच व्यवसायात यावं. आवड तर पहिली पाहिजेच. नुसतं पैसे कमवायचं आहे म्हणून आला तर ते सक्सेस होत नाही. त्याला पूर्ण वेळ देऊन लक्ष द्यायला लागतं. बारकाईनं बकऱ्याकडे नजर टाकली तरी कळलं पाहिजे हे बकरं चारा खातंय का, सकाळी खाल्लाय का, दुपारी खाल्लाय का खात नाही, त्याचं पोट भरलंय म्हणून खात नाही का, ते आजारी आहे म्हणून खात नाही. ह्या गोष्टी ओळखता आल्या पाहिजेत. त्यासाठी थोडंसं अनुभव पण पाहिजे. यातून उत्पन्न किती मिळू शकतं आपल्याला? ह्याच्यातून माझ्या हिशोबानं
एका बकऱ्यामागं 4,000 रुपये धरले, 100 बकरे असतील तर 4 लाख रुपये उत्पन्न नफा होतो साधारणतः 2-2.5 महिन्यात. त्या 4 लाख रुपयेमधनं मजुरी आहे, बाकी खुराक आहे आणि इतर चारा व्यवस्थापनाचा खर्च आहे. ही खर्च एक 1.5-2 लाख जरी वजा केला तरी साधारणतः 2.25 ते 2.5 लाख रुपये 100 बकरी पाळली तर अगदी 2 महिन्यात 2-2.5 लाख रुपये मिळू शकतात. आता मी बघतोय की आपल्या गोठ्यामध्ये आता तुम्ही फार्ममध्ये कामगार ठेवलेले आहेत, तर मला सांगा की तुम्ही स्वतः वैयक्तिक काय काय करता, ते काय काय करतात? ते इथं पूर्ण वेळ असतात, त्यांना तिथं निवासासाठी खोली काढून दिली, संध्याकाळी लक्ष ठेवतात, सकाळी लवकर उठून खुराक देतात. साधारणतः मी 9-10 वाजता येतो. माझं घर इथनं 2 किलोमीटरवर आहे, त्याच्यामुळं मला यायला थोडा वेळ लागतो. सकाळी मला घरची पण काय कामं असतात ती करून साधारणतः मी 9च्या दरम्यान इथं येतो. तोपर्यंत त्यांनी सकाळी उठून बकऱ्यांना खुराक दिला जातो. खुराक देऊन बकरी बाहेरच्या ओपन जाळीत सोडली जातात. ओपन जाळीत गेल्यानंतर तिथं चारा टाकला जातो, बाहेर ओपन दावणी येते त्यात कुट्टी केलेला, आणि आतलं शेड ते स्वच्छ करून ठेवतात, लुटून जाडून सगळी साफसफाई. मी आल्यानंतर थोडंसं सगळे चारा खातायत का, कुठला आजारी आहे का, कोणाला काय प्रॉब्लेम आहे का, हे बारकाईने निरीक्षण करतो. तसं काय वाटलं तर आमच्याकडं टॅबलेट आहेत, गोळ्या आहेत, ते पाण्यात मिसळून सिरेंजरनं गोळ्या पाजतो. जसं एखाद्याला डिसेंट्री वगैरे काय जर असेल, काय तसं असेल तर उपचार करतो. बाकी चारा आणायचा, खुराक आणायचा, पेंड आणायची, जी काय खरेदी करायची ती नियोजन मी बघतो. बाकी विक्रीचं सगळं मॅनेजमेंट मी बघतो, खरेदीचं मीच बघतो. एखादी अशी कोणती चूक झाली आहे का या तुमच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत, ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की नाही आपल्याला हा व्यवसाय जमणार नाही, आपण हा बंद करावा, असं कधी वाटलं का? नाही, असं नाही कधी वाटलं. असा काय प्रसंगच आला नाही. कधी कधी 2 पैसे कमी मिळतात, जास्त मिळतात, पण पैशाचा हिशोब करून आम्ही हा व्यवसायच करत नाही. आम्हाला सेवा द्यायची, आम्हाला माणसं जोडायची, आम्हाला तालुक्यातली, अख्ख्या जिल्ह्यातली, आसपासच्या जिल्ह्यातली, सगळ्या परिसरातली माणसं जोडायची आहेत की ज्यातनं की लोकांच्या लक्षात आणून द्यायचं आहे की ह्या व्यवसायात पैसे आहेत, नफा आहे. सामान्य शेतकऱ्यांना ह्यातनं 4 पैसे मिळाले पाहिजेत, ह्या उद्देशानं आम्ही बकरी विकतो. सुरुवात करायची एखाद्याला तर त्याने सुरुवात करताना जागा कशी असावी, मेंढीपालन करायचं असेल तर शेडसाठी वगैरे हवेशीर जागा असावी पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असं ओपन शेड असावं, अशा बाजूनं भिंती नाही पाहिजेत, पूर्ण हवा आली पाहिजे, शेड वाळलं पाहिजे, ऊन आत आलं पाहिजे, हवा आत आली पाहिजे. आणि शक्यतो शेळी पालन, बकरी पालन करायचं आहे तर कोबा नसेल तर चांगलंच. किती बाय कितीचं म्हटलं तुम्ही शेड आहे? हे 30-50चं शेड आहे, 30 बाय 50. 30-50. आणि बाहेरची जाळी आहे ते 65 आणि 65-50, 65-55चे. एक गोष्ट मी आपल्या फार्ममध्ये बघतोय की आपण कप्प्यांची सुविधा ठेवलेली आहे, तर त्या कप्प्यामुळे कसा फायदा मिळतोय आपल्याला? कप्प्यामुळे म्हणजे काय, आता संध्याकाळी कसं होतं, जी मोठी बकरी आहे ती बारक्या बकऱ्याला मारते, मग ती मधला कप्पा केलाय त्यात 10-12 बसतात. बारकी आम्ही मध्ये घेतो, मोठी असतील ती इकडे घेतो, काही 5-6 मादे येते ते पलीकडच्या कप्प्यात टाकतो. आणि आता हिथंच रात्रभर कोंडली ती तर उद्या ह्या साईडला कोंडतो, म्हणजे हिकडलं पूर्ण वाळतंय, स्वच्छ होतंय. किंवा 15 दिवसातनं परत निर्जंतुकीकरण करतो, चुना मारतो, टॅक्टिक मारतो, त्यांना गोचड्या होऊ नयेत किंवा कुठला विषाणू शेडात राहू नये, जंतू राहू नयेत. त्यासाठी जागा बदलायला लागते. रोज एकाच जागेवर कोंडलं तर ती आजारी पडण्याचे चान्सेस असतात. तर आपण जी विक्री करता तर वजन किती भरतं साधारणतः ह्या बकऱ्याचं वजन आहे 30 किलो. ह्याचं वजन आहे 27 किलो. साधारणतः 20 किलोच्या पुढं 25 किलोपर्यंत जे वजनाचे आहेत ती बकरी पाळायसाठी विकली जातात. ज्यांना 2-5 घरी न्यायचे, जनावरांच्या गोठ्यात सोडायचे, कोकरू पालन करायचं आहे, छोटंसं करायचं आहे. पहिली लोकांकडे गाय असते, त्या म्हशी असते, त्यातच बाबा जे ही मेंढीचं कसं आहे, शेळीला फक्त शलका शेंडा लागतो. मेंढी काय पण खाते, उष्ट खाते, वाळकं खाते, शिळं खाते. तसं शेळीला काय लागतं, शेळीला रोज ताजा चारा लागतो, हिरवा लागतो, नुसता शेंडा लागतो. पण ही मेंढी, कोकरू जनावराचा राहिलेला उष्टा चारा पण खाते, ती वाळलेला वैरणीचा चारा खाते, ती कडवाळाचा खाते, ती अगदी भेंडाचा असला, कठीण असला, जाड असला तरी खाते कुट्टी केल्यानंतर. त्याच्यामुळे ह्याला मागणी जास्त आहे. आणि ही कोकरू पालन लोक 2 कोकरं, 5 कोकरं, 10 कोकरं नेऊन आपापल्या शेडात करतील. त्याच्यामुळं साधारणतः 20 किलोच्या पुढचा आम्ही विकतो, 20 ते 25 किलोच्या दरम्यान.
एखाद्याला खरेदी करायचं असेल तर त्यांनी खरेदी कसं करावं, कुठून करावं? खरेदी मी तर म्हणेन आपल्याकडूनच करावं असं नाही, कुठल्या बी गोट्यातनं करावं फार्मवरनं, पण त्याला लसीकरण केलेलं असावं. हं. ज्याला पाळायसाठी कोकरू घ्यायचं आहे त्यानं बिगर लसीकरणाचं कोकरू घेऊ नये, कारण त्याच्या घरी लसीकरण करायचं झालं तर ती लस असते 50 जनावराची हं. आणि 1, 2, 5 जनावर जर असतील तर तेवढ्यासाठी ती लस नेणं फोडणं आणि एकदा फोडल्यावर ती संपवावी लागते किंवा ते फ्रीजमध्ये ठेवावी लागते. हं. 50 जनावर जर नसतील तर माणूस ती 1, 2, 5 जनावरासाठी रिस्क घेत नाही, लसीकरण करत नाही. हं. त्याच्यामुळं शक्यतो कुठनं बी खरेदी करा, पण जनावरं लसीकरण झालेलीच घ्यावीत. हं, 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 हं. चालेल दादा, तुम्ही आम्हाला एवढी संपूर्ण माहिती दिली. तुम्हाला हा व्यवसाय कसा सुरुवात केली, तुम्ही कसं व्यवस्थापन आहे तुमचं, याबद्दल संपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमची इथून पुढची जी धन्यवाद. वाटचाल असणार आहे या व्यवसायामध्ये त्याबद्दल पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.